विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी श्री वानखेड सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आणि आजच्या या सत्रामध्ये आपण इंटरनल इव्हॅल्युएशन पॅटर्न स्टँडर्ड 10 याविषयी माहिती घेणार आहोत. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच की होम असाइनमेंटसाठी 10 मार्क आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशनसाठी 10 मार्क असे 10 मार्क एकूण असे 20 मार्क इंटरनल इव्हॅल्युएशनसाठी निर्धारित केलेले आहेत गणित या विषयासाठी. आणि आजच्या या सत्रापासून आपण प्रॅक्टिकल एक्झामिनेशन साठीची 10 मार्काची तयारी तुमच्याकडून करून घेणार आहोत मित्रांनो. म्हणजेच आपल्याला प्रॅक्टिकल एक्झामिनेशनसाठी जे 10 मार्क निर्धारित केलेले आहेत भाग 1 साठी 5 आणि भाग 2 साठी 5, तर ते 10 मार्क आपल्याला कसे मिळतील यासाठीची तयारी आपण आजच्या या पाठापासून करीत आहोत. आणि त्या अनुषंगाने आजच्या या सत्रामध्ये पार्ट 2 मधील प्रॅक्टिकल नंबर फर्स्ट आजच्या या सत्रात आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि उर्वरित भागसुद्धा तुम्ही नियोजित वेळेप्रमाणे रोज बघत चला. मित्रांनो नमस्कार. आजच्या सत्रामध्ये आपण अंतर्गत मूल्यमापनासाठी मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री यामधील प्रॅक्टिकल फर्स्ट घेणार आहोत. आणि तुम्हाला माहीत आहे की प्रॅक्टिकलसाठी पार्ट 1 साठी 5 मार्क आणि पार्ट 2 साठी 5 मार्क असे निर्धारित केलेले आहेत. आणि त्यामध्ये आपण 5 प्रॅक्टिकल घेत आहोत. एकूण 10 प्रॅक्टिकल घ्यायचे आहेत, त्याचं रूपांतर 5 प्रॅक्टिकलमध्ये करायचं आहे. आणि बोर्डाने निर्धारित केलेल्या यादीमधील एक प्रॅक्टिकल आपल्याला प्रॅक्टिकल एक्झामसाठी ठेवायचं आहे. त्या अनुषंगाने आपण प्रॅक्टिकल फर्स्ट या ठिकाणी आजच्या या सत्रामध्ये घेत आहोत मित्रांनो. आणि त्याचा एम आहे टू डिसाईड इफ द ट्रायंगल अँड इट्स शॅडो आर सिमिलर ऑर नॉट. तर त्यासाठी आपण या ठिकाणी ही फिगर घेत आहोत. ही फिगर आपण निर्धारित करून त्याच्यासाठी या ठिकाणी ही प्रोसिजर करायची आहे आपल्याला. आणि प्रोसिजर करीत असताना आपल्याला व्हर्टेक्सचे नावं द्यायचे आहेत. अटॅच दी व्हाईट पेपर ऑन द वॉल. नाव keep triangular cardboard piece upright on the stand and place it in front of the wall. Name the vertex as A, B and C. Vertex ला नाव द्यायचे आपल्याला A, B, C. Now thirdly, arrange the source of light and place it in front of the triangle such that its shadow fall on the paper. Now by using pencil mark the vertices of triangular shadow. नंतर शॅडोला त्याची जी सावली पडते त्याला त्याच्या व्हर्टेक्सला नाव द्यायचे आहेत. आणि नेम ऑफ द करस्पॉन्डिंग टू ए डॅश, बी डॅश अँड सी इज सी डॅश. जॉइन द पॉइंट्स ए डॅश, बी डॅश, सी डॅश to obtain the triangle as shown in the figure. Measure the length of the sides and angle of triangle ABC, original triangle, and its shadow A dash, B dash, C dash. Enter the observation in the observation table. Find the ratio of the corresponding sides. You may round off the value to 1 decimal if required. Derive conclusion from it. आता आपण या ठिकाणी हे जे मेजरमेंट घेतलेलं आहे त्याचे माप लिहूया या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये. फर्स्ट, साइड ऑफ ट्रायंगल ABC in centimeter. AB 3, BC 4 and AC 5, as well as A dash, B dash 1.5, B dash, C dash 2 and A dash, C dash equal to 2.5. Now ratio of the corresponding sides of triangle ABC and triangle A dash, B dash, C dash is AB upon A dash, B dash equal to 2/1. Now BC upon B dash, C dash is equal to also 2/1. 2/1 means 4/2 equal to 2/1. Here also 3/1.5
equal to 2/1. Now here AC upon A dash C dash means phi upon 2.5 equal to 2/1. म्हणजे अशा प्रकारे आपण या ठिकाणी त्रिकोण ABC आणि त्रिकोण A डॅश B डॅश C यांची मापं घेतलेली आहेत, साईडची मापं, मेजरमेंट ऑफ साईड्स AB, BC अँड AC. त्याचप्रमाणे A डॅश B डॅश A डॅश B डॅश B डॅश C डॅश आणि A डॅश C डॅश अशी मापं घेतली आणि यांचा रेशो काढला तर आपल्याला याप्रमाणे 2:1 म्हणजेच 2/1 अशा प्रमाणात रेशो मिळतो. आणि हा रेशो फक्त आपल्याला कुठं आढळून येतो? सिमिलर ट्रायंगलमध्ये. आर करस्पॉन्डिंग साइड्स इन प्रोपोर्शनल? येस. ह्याच्या बाजू आहेत या प्रमाणात आहेत का? होय, कारण प्रत्येक ठिकाणचा रेशो हा सारखा आलेला आहे. देअरफॉर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. दिस इज द कंडिशन, फर्स्ट कंडिशन ऑफ सिमिलर ट्रायंगल. ही काय आहे? पहिली कंडिशन आहे. त्यानंतर आपण दुसरी कंडिशन, सेकंड कंडिशन आपल्याला माहिती आहे की देअर करस्पॉन्डिंग अँगल्स आर सिमिलर. Now to determine or measure the angle of triangle ABC and triangle A dash B dash C dash. Here and write down in observation table. Angle of ABC equal to angle A equal to 34 degree, B equal to 90 degree, C equal to 56. Now angle A dash B dash C dash angle of triangle A dash B dash C dash equal to also A dash 34, B dash 90 and C dash is 56. Therefore are corresponding angles equal? Yes. Therefore are the triangles are similar? Yes. Triangles are similar because their corresponding angles are equal or concurrent. Now conclusion here, the original triangles and its shadow are similar. This is the aim of this practical. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे सिद्ध केलं की समरूप त्रिकोणाचे आणि त्यांच्या सावलीचा जो रेशो असतो बाजूंचा तो प्रमाणात असतो आणि त्यांचे जे कोन आहेत ते सुद्धा कसे आहेत? एकरूप आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा पहिला प्रयोग प्रॅक्टिकल फर्स्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. उद्याच्या सत्रात आपण दुसरं प्रॅक्टिकल घेणार आहोत, प्रॅक्टिकल नंबर 2. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट्समध्ये लिहा आणि आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला पण सांगा. भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.